हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। मी आज नाश्त्यासाठी संडे आहे, नाश्त्यासाठी मी इडली आणि चटणी बनवणार आहे। त्यासाठी कुठले कुठले साहित्य लागतात ते बघा। 3 ग्लास मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ करून नीट करून घेतलेले आहेत आणि उडीद डाळ 1 ग्लास घेतलेली आहे। 3 ग्लास तांदळाला 1 ग्लास उडीद डाळ। उडीद डाळ घरचीच घेतलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तांदूळ मी दिवसभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि रात्री बारीक करत आहे। त्यासाठी आपल्याला एक टिप्स वापरायची आहे। थंड पाणी घ्यायचं नाही तांदूळ आणि डाळ बारीक करताना, कोमट पाणीचा वापर करायचा आहे आपल्याला। म्हणजे आपलं पीठ चांगलं आंबवलं जातं आणि चांगलं फुगतं पीठ। थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांचं पीठ फुगत नाही, आंबवलं जात नाही व्यवस्थित, त्यासाठी आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे। चटणी मी बनवून घेतली आहे। चटणीला मी तडका मारून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। याची पण रेसिपी मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि मिक्स करून आपली चटणी तयार झालेली आहे। पीठ बघा कसं आंबवलं आहे, व्यवस्थित आंबलं आहे पीठ माझं, कसे जाळीदार झालेलं आहे। त्याच्यामध्ये सोडा वापरलेला नाही, विनो वापरलेला नाही मी, कारण ते शरीराला पण आपलं चांगलं नसतं। त्याच्यासाठी आपण एक टिप्स वापरायची आहे, ते म्हणजे कोमट पाणी करून तांदूळ आणि डाळ बारीक करायची आहे आपल्याला। उबदार जागी आपल्याला हे पीठ आहे ते आपल्याला जे आपण भांड्यामध्ये पीठ ठेवतो ते उबदार जागेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित आंबलं जातं। इडल्या बघा कशा जाळीदार झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी सोडा वापरलेला नाही, विनो वापरलेला नाही, तरी पण व्यवस्थित माझ्या इडल्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट